नमस्कार. आज आपण वामनदादा कर्डक यांचं एक गीत रचना पाहणार आहोत. वामनदादा कर्डक हे आंबेडकरी विचाराने प्रेरित झालेले आणि आंबेडकरी विचारच संपूर्ण जीवनभर त्यांनी जनसामान्यापर्यंत पोचवण्याचं कार्य केलं. ते स्वतः लेखक होते, कवी होते आणि स्वतः गीतरचना करून सादर करण्यासाठी ते उत्कृष्ट असे निवेदक गायकसुद्धा होते. त्यामुळे त्यांची जी गीतरचना आहे ती सर्वसामान्यांच्या मनी मानसी व मुखी सदैव आपल्याला ऐकायला मिळाली आणि ही व्यक्ती अगदी प्रत्येकापर्यंत जाऊन पोचली. त्यांची गीतं तिथपर्यंत जाऊन पोचली आणि लोकांमध्ये एक नवचैतन्याचा भाव त्यांनी जागा केला. माझा आवाज फारसा चांगला नाही तरीसुद्धा हे गीत इतकं अप्रतिम किंवा त्याच्या शब्दांचा ठेका असा आहे की तो आपोआप तुम्हाला ते गीत गायल्या जातं, म्हटल्या जातं. त्यामुळे मी पण तो प्रयत्न करणार आहे. बघा. सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो. सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो. घाम शेतात आमचा गळ, चोर ऐतच घेऊन पळ. धन चोराचा हा पळण्याचा फाटा कुठं हाय हो. धन चोराचा हा पळण्याचा फाटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो. न्यायवेशीला टांगा सदा, माल त्यांचा की आमचा वदा. करा निवाडा, आणा तराजू, काटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो. आमचा वाटा कुठं हाय हो. लोणी सार तिकडं पळ, इथं भुकेनं जीव हा जळ. दुकानवाले दादा, दुकानवाले दादा, आमचा आटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो. आमचा वाटा कुठं हाय हो. इथं मिठात शिजती तुरी, इथं मिठात शिजती तुरी. तिथं मुर्गी काटा सुरी. सांगा आम्हाला मुर्गी कटलेट काटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो. आमचा वाटा कुठं हाय हो. इथं बिहाड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर. या दुबळीचं धुडकं फडकं धाटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो. आमचा वाटा कुठं हाय हो. शोधा सारे साठे चला, आज पाडा वाटे चला. वामन दादा आमचा घुगरी घाटा कुठं हाय हो. वामन दादा आमचा घुगरी घाटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो. सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठं हाय हो. सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठं हाय हो. सांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठं हाय हो. आमचा वाटा कुठं हाय हो. अशा प्रकारे ही एक शोकांतिका व्यक्त करणारं गीत आहे. मोलमजूर असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, सर्वांच्या भावभावना अभिव्यक्त करणारं, सगळ्यांचा जो आर्थिक संघर्ष आहे त्याविरुद्ध न्याय मागणारं ही गीत आहे. जे गीत गात असताना आपोआप तुम्हाला त्यांच्या ज्या भावभावना आहे, त्यांची जी विचार करण्याची पद्धत आहे ती लक्षात येते. आता टाटा बिर्ला हा एक असू शकतो. आज आपण अंबानी यांचा पण त्यात विचार करू शकतो. जे उद्योगपती आहे यांचा त्यात विचार केला जाईल. मग या ठिकाणी कवी म्हणतात हे टाटा बिर्ला बाटा हे कुठे आहेत, आम्हाला एकदा त्यांना बघायचं आहे, आम्हाला त्यांना दाखवा ते कुठे आहेत, कसे जगत आहेत आणि त्यांच्याजवळ जो साठा आहे हा साठा त्यांनी कसा ठेवला आहे, कुठे ठेवलेला आहे आणि मग त्यातला आमचा वाटा कुठे आहे तो आता आम्हाला घेणं गरजेचं आहे. आम्ही तो आता घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचा घाम शेतात गळत आहे, आम्ही दिवस रात्र कष्ट करून राबत आहोत आणि तेव्हा कुठे तुम्हाला अन्नाचा घास, जेवणाचा घास घेता येत आहे. मग असं असताना आम्हाला मात्र उपाशी राहण्याची वेळ येत आहे. कारण चोर जे आहे ते आयतच घेऊन पळत आहेत. मग ते व्यापारी असतील, ते राज्यकर्ते असतील, ते नोकरदार असतील किंवा तुमच्यासारखे उद्योजक असतील. मग आमच्यासारख्या गरिबानं, आमच्यासारख्या कष्टकरानं किती दिवस अशा प्रकारचे जीवन जगायचं आहे. आता हा धन चोरणाऱ्यांचा पळण्याचा फाटा कुठे आहे तो कवीला शोधायचा आहे की कुठल्या मार्गाने हे लोक पळून जातात. आता तिथेच जाऊन कवी हल्ला बोल केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांना आता धनाचा वाटा जो आहे तो हवा
आहे, न्यायवेशीला टांगा सदा. आता खऱ्या अर्थानं न्याय करण्याची गरज आहे. न्यायदेवतेच्या डोळ्याला जी पट्टी बांधलेली आहे ती सोडण्याची वेळ जणू काही आलेली आहे, किंवा ती दोन्ही पक्षांकडे समत्वाच्या दृष्टीने पाहते म्हणून तिच्या डोळ्याला पट्टी आहे. ती कोणाचीच एकाची बाजू घेत नाही म्हणून तिच्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे. परंतु या ठिकाणी कवी म्हणतायत की बाबा आता न्याय केल्याशिवाय पर्याय नाही. तुझ्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सोड आणि खऱ्या अर्थानं कोण गुन्हेगार आहे आणि कोण निर्दोष आहे त्याला त्याचा वाटा दे, जेणेकरून त्याचा न्याय निवाडा केला जाईल. आणि हा निवाडा तराजू काटा आणून करा की कोण किती कष्ट करत आहे, कोण किती राबत आहे, कोण किती प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करत आहे आणि कोण नुसतं दुसऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यामध्ये मग्न आहे आणि तरीसुद्धा त्याचा खिसा नेहमीच भरलेला आहे. जो देशाला बुडवत आहे तो आनंदाने जगत आहे आणि हे पूर्वपार चालत आलेलं आहे. कुठेतरी थांबणं आता गरजेचं आहे अशी भावना या ठिकाणी कवी व्यक्त करतात. लोणी सारं तिकडंच पळ, इथे भुकेनं जीवा हा जळ, दुकानवाले दादा आमचा आटा कुठे आहे हो. हा जो व्यापारी वर्ग आहे हा सारं लोणी पळवत आहे आणि आमच्या लेकरांच्या तोंडाला ताकसुद्धा लागत नाही, ते उपासमार त्यांची होत आहे. मग असं असताना आता हे लोणी जर सगळं तिकडंच पळत आहे तर आम्ही जीवन आमचं जगायचं कसं. आमचा भुकेनं जीव व्याकुळ होत आहे. दिवस रात्र कष्ट करून आम्हाला 2 वेळची भाकरीसुद्धा आरामाने किंवा सुखाने किंवा पोटाला पोटभर तितकी खाता येत नाही, कारण त्यासाठी आमच्याकडे आटाच नाही. आमचं घर, आमच्या घरातला तो पिठाचा आट्याचा डबा रिकामा झालेला आहे. म्हणून ते दुकानदाराला प्रश्न करत आहेत की दुकानवाले दादा आमचा आटा कुठे आहे, आमच्या कष्टाचं, आमच्या मेहनतीचं जे फळ आम्हाला मिळावं ते का मिळत नाही. आमच्या घरी मात्र मिठात तुरी शिजतात आणि इकडे मुर्ग्याच्या मटणाच्या पार्ट्यावर पार्ट्या होत असतात. कटलेट सुरीनं तुम्ही तुमचं जेवण करत असता, मोठमोठ्या हॉटेलमध्ये तुमचं जेवण ठरलेलं असतं आणि आमच्या घरामध्ये तुरी शिजल्या, तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर तिखट नाही, आटा आहे तर भाजीला काही नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. मग आम्हाला आमचा वाटा, आम्हाला ती मुर्गी कटलेट सुरी कुठे आहे ते दाखवा. आम्हाला पण आता हे जगणं नकोसं झालेलं आहे. इथं बिहाड उघड्यावर आमची मुलं बाळं पोरं सुना असतील तर त्या फाटके लुगडे फाटके वस्त्र घालून ठिगळाचे कपडे घालून ते लेकरं फिरत आहेत. सुनासुद्धा तशाच आहेत. घरातली घरलक्ष्मी धनलक्ष्मी जी दिवस रात्र कष्ट करते राबते, तिच्या अंगावर ते धड लुगडंसुद्धा नाही, ती दांडाचं लुगडं वापरत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या घरामध्ये जर आम्ही येऊन पाहिलं तर तुमच्या लुगड्यांवर लुगड्यांच्या घड्या पडलेल्या आहेत. चळत घालून त्या लुगडे तिथे तुम्हाला सापडून येतील, दिसून येतील. मग आमचंच काय चुकलं, आम्ही असं कुठलं पाप केलेलं आहे की आमच्या घरामध्ये आमच्या त्या गृहिणीला गृहलक्ष्मीला साधं लुगडंसुद्धा नेसण्यासाठी मिळू नये. मग या ठिकाणी कवी भाव व्यक्त करतायत की शोधा सारे साठे चला. आता मात्र ते सगळ्यांना चेतावणी देत आहे. काय चेतावणी देत आहेत ते की आता तुम्हाला एकत्र येऊन लढल्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत तुम्ही एकत्र येणार नाही, एकत्रित येऊन लढा देणार नाही तोपर्यंत तुमचं काहीही होऊ शकत नाही. मग हे सारे धनाचे साठे जे आहे ते शोधणं गरजेचं आहे आणि नुसते साठे शोधून चालणार नाही तर त्याचा वाटा पण पाडणं गरजेचं आहे. म्हणून वामनदादा म्हणतायत की आता वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठं आहे हो. बाळ जन्माला आलं की त्याचं नाव ठेवण्यासाठी घाटा केला जातो, घुगऱ्यांचा हरभऱ्याचा घाटा बनवला जातो आणि ती छोटी मुलं असतात ती ते एक एक मूठ उचलतात आणि बाहेर पळतात आणि मग त्या बाळाचं तिथे नामकरण केलं जातं. अशा प्रकारचा विधी असतो. या ठिकाणी कवी म्हणतायत की आता आपल्याला वाटे पाडायचे आहे, आपल्याला आपलंच नामकरण नव्याने करायचं आहे. म्हणून ते म्हणतात की वामनदादा स्वतःलाचाच उल्लेख करून म्हणतात की वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठं आहे हो. आता नव्यानं नवं काही सगळं आरपार आपल्याला बदलून टाकायचं आहे आणि प्रत्येकाला त्याचा वाटा, त्याचा घुगरी घाटा जो आहे तो मिळणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा एक भाव कवी या ठिकाणी कवितेतून व्यक्त करतात. परंतु जर विचार केला तर या कवितेचा लिखित जो कालखंड आहे तो अगदी स्वातंत्र्यानंतरचा काही कालखंड, आंबेडकरकालीन कालखंड. मग स्वतंत्र मिळून जर आता 75 वर्षही आपण पूर्ण पार केलेली आहेत तरीसुद्धा मग अजूनही ही परिस्थिती आपल्याला का लागू करता आली नाही किंवा का आजही शेतकरी शेतमजूर त्याच दारिद्र्य आयुष्य त्याचं ते जगत आहे आणि आजही त्याच्याकडे 2 वेळच्या खाण्याची विवंचनाच कायमस्वरूपी दिसून आपल्याला येते. या सगळ्या प्रश्नांचा विचार करणं आजच्या तरुण पिढीने आवश्यक आहे. अशा प्रकारे एकंदरीत त्या कवितेचा सारा अर्थ आपल्याला सांगता येईल. माझं समजावणं आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांना नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.